अस्सलाम वालेकुम, मैं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभणी। आज तक चलते हैं परभणी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। 3 जनवरी 2025 को सावित्रीबाई फुले इनकी जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ में मनाई गई है। परभणी शहर से कुछ ही दूरी पर स्थित धर्मापुरी इस गांव में ज्ञान साधना प्रतिष्ठान है और ज्ञान साधना प्रतिष्ठान की जानिब से जिस तरह से बड़े ही हर्षोल्लास के साथ में इस बार 3 जनवरी 2025 को सावित्रीबाई फुले इनकी जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ में बनाई गई है। और इस वक्त धर्मापुरी यहाँ पर ज्ञान साधना पब्लिक स्कूल की जानिब से उद्घाटन के तौर पर गंगाबाई शिवशाम सोनटक के ये मौजूद थी। ज्ञान साधना प्रतिष्ठान के अध्यक्ष प्रमुख अतिथि शीतलताई किरण सोनटक के ये भी मौजूदगी थी, इनके भी मौजूदगी थी। उसी के साथ में उमाताई सामाले मैडम, प्रमुख अतिथि मंगेश काउटकर सर, विद्यार्थी विद्यार्थिनी और पालक वर्ग बड़ी तादाद में यहाँ पर मौजूद था। ज्ञान साधना प्रतिष्ठान की जानिब से जिस तरह से बड़े ही हर्षोल्लास के साथ में यहाँ पर पेरेंट्स का भी सत्कार किया गया है और पेरेंट्स के अलावा विद्यार्थियों का भी सत्कार किया गया है। ज्ञान साधना प्रतिष्ठान के सर्वे सर्वा किरण सोनटक के सर, इनकी भी यहाँ पर मौजूदगी थी। इन्होंने जिस तरह से अपने ख्यालात का इजहार किया और ये बताया कि पब्लिक स्कूल यहाँ पर क्यों होना ज़रूरी था और पब्लिक स्कूल के इमारत का भी यहाँ पर उद्घाटन इस वक्त बड़े ही हर्षोल्लास के साथ में किया गया है और पब्लिक स्कूल के क्लासरूम का भी उद्घाटन किया गया है। पब्लिक स्कूल की जो क्लासरूम्स है ये डिजिटल क्लासरूम भी यहाँ पर बनाई गए हैं। ज्ञान साधना प्रतिष्ठान की जानिब से ज्ञान साधना पब्लिक स्कूल का माहौल इस तरह से क्रिएट किया गया है कि यहाँ पर पिछले कई वर्षों से ज्ञान साधना पब्लिक स्कूल के विद्यार्थी और विद्यार्थिनी को यहाँ इमारत नहीं थी, वही इमारत यहाँ पर सिर्फ 9 महीने में मुकम्मल की गई है। और 9 महीने में मुकम्मल करने के बाद में जिस व्यक्ति ने, जिस कॉन्ट्रैक्टर ने ये काम बहुत अच्छे अंदाज में किया है, उनका भी धर्मापुरी पे हूँ मैं, आ जाता। थैंक यू। एक सेकंड। एक मिनट। आणि मग आमची संख्या वाढतच राहिली। फक्त संख्या वाढण्याचं तुम्हाला एक कारण सांगते की कोणत्याही शाळेची संख्या उगीच वाढत नसते। तर गेल्या वर्षी त्या शाळेचा निकाल चांगला असेल, गेल्या वर्षीच्या पालकांना आपल्या मुलामध्ये काही बदल दिसत असेल, मुलांना चांगलं वळण लागले दिसत असेल, तर त्या शाळेची संख्या वाढत असते। आणि अगदी तसंच झालं। त्यांचा दरवर्षी निकाल खूप चांगला येत गेला पब्लिक स्कूल वाल्यांचा आणि मग आपल्या पब्लिक स्कूलची संख्या वाढतच राहिली आणि जवळपास आज पब्लिक स्कूल मध्ये 650 विद्यार्थी शिक्षण घेतात। आणि त्याही पुढे मी असं म्हणेन, जर पब्लिक स्कूलला पक्की बिल्डिंग मिळाली असती तर आज पब्लिक स्कूल मध्ये 1,500 विद्यार्थी असले असते निश्चितच। पण आमची आर्थिक अडचण म्हणा काही म्हणा, पण गेली 10 वर्षाला आम्ही प्रयत्न करत होतो, बजेट गोळा करण्याचा प्रयत्न करत होतो
आणि झटत होतं की पब्लिक स्कूलला पक्की बिल्डिंग मिळावी. आमचे सुरुवातीचे विभाग 1ली ते 4थी असेल, त्यानंतर 5वी ते 8वी असेल, 9वी 10वी असेल, 11वी 12वी असेल, हे सगळे विभाग हे 3 जण चालवत होते. सामान्य मॅडम, शर्मा सर, अर्चना मॅडम. बालवाडीच्या विभागासाठी एका मॅडमचं विचारणं आलं की मॅडम एक झरीच्या मॅडम आहेत आणि त्या म्हणतात की मला बालवाडीला नोकरी करायची आहे. मुलं नाही मॅडम, त्यांचं शिक्षण काय आहे? त्या म्हणे नाही, त्यांचं शिक्षण फक्त BA झालेले. म्हणलं आपण नाही घेऊ शकत त्यांना, आपण फक्त DED BEd झालेले लोक घेतो. मग सामान्य मॅडमने मला रिक्वेस्ट केली, मॅडम त्यांना फक्त एक चान्स द्या, तुम्ही फक्त त्यांचं 6 महिने काम बघा आणि त्यांचा मुलगा पण ह्याच शाळेत आहे, आपण त्यांना एक चान्स देऊ. मग सामान्य मॅडम म्हणल्यामुळे मला ऐकावं लागलं, कारण आम्हाला विभाग प्रमुखांचं ऐकावं लागतं. आपल्या ज्ञानसाधनामध्ये सगळी लोकशाही आहे, ते जे लोक म्हणतील ते आम्हाला ऐकावं लागतं. पण मला ठीक आहे, बोलवा त्या मॅडमला. आणि त्या मॅडमनी 6 महिने काम केलं आणि 6 महिन्यात इतकी चुणूक दाखवली आपल्या कामाची की त्या 2च वर्षामध्ये बालवाडीच्या विभाग प्रमुख झाल्या. आमच्या बालवाडीची संख्या वाढली आणि ते झरीहून अपडाऊन करून, आणि त्या म्हणजे आमच्या सावंत मॅडम. हा एक 4था हिरा पब्लिक स्कूलच्या विभाग प्रमुखांमध्ये ऍड झाला. 10 वर्षापूर्वी आपण सगळी शाळेची सुरुवात केली होती. कशामुळे सुरुवात झाली, कशी परिस्थिती होती हे आपल्याला सगळ्यांना सांगितलं. पण हे उभं करणं खूप मोठं काम होतं, जिकिरीचं काम होतं, जबाबदारीचं काम होतं. 31 मेला हातामध्ये ऑर्डर भेटली, शाळेची परवानगी मिळाली. पण आता शाळा सुरू करता 17 दिवस बाकी होते. 17 जूनला शाळा सुरू झाली होती 2013. आणि मग मॅडमला सांगितलं 17 दिवसामध्ये काय बिल्डिंग उभं राहणं शक्य नाही, आपण पुढच्या वर्षी सुरू करू. अगोदरच शाळा सुरू करून 2-4 वर्ष मॅडमचा पाठपुरावा होता. आता हातात पडल्यानंतर ते म्हणतात माणसाला शिजस तर दम असते पण लिवस तर दम नसते. आता म्हणजे आता काही बघा, आता डायरेक्ट चालूच करायचं, कसंही करा, काही करा. मी म्हणलं टी शेड मध्ये करावं लागेल ना, दुसरा पर्याय नाही आपल्याला. नाही, काय हरकत नाही, टी शेड करा. पण टी शेड जरी उभं करणं एवढं सोपं नाही. मी म्हणलं आपण काय करू, बालवाडीचे 1ली 2री 3रीचे वर्ग चालू करू, बाकीचे पुढच्या वर्षी करू. नाही, आपल्याला 12वी पर्यंत सगळेच वर्ग चालू करायचे आणि याच वर्षी करायचे. काय करावं आता? ठीक आहे, हरकत नाही बाबा, आता बायकोच ऐकावं लागतंय. म्हणजे मीच ऐकतो असं नाही, मला माहिती आहे. त्यांचे चेहरे बघितले कळालं, म्हणून मी एकटा नाही, माझ्यासोबत आहेत भरपूर. असं मग सुरू केलं काम सुरू करायचं. तर आता त्याचं सगळं प्लॅनिंग वगैरे नियोजन करायचं. आमचे मित्र आहेत संपत होते इंजिनियर, त्यांना बोलून घेतलं. म्हणलं सर आपल्याला असंच करायचं, म्हणजे एवढ्या कमी वेळात, मला तेवढ्याच वेळात पाहिजे. म्हणजे आता ज्यांचा सत्कार केला ते आपले पांचाळ नांदापूरचे जगदंबा फॅब्रिकेटर्स, त्यांना विनंती केली बघा आपल्याला असं करायचं. जाडजोड केला, काम सुरू केलं. एक दिवस आज काम सुरू झालं, दुसऱ्या दिवशी गेलो काम बंद. म्हणलं काय झालं, म्हणजे लाईटच नाही. पुन्हा मग मी असं नका करू, आता 15 दिवस राहिलेत आपल्याकडे. मग जनरेटर आणून दिलं, म्हणलं जनरेटरला. पुन्हा 2 दिवसांनी गेलो, दुपारच्या वेळेला गेलो तर काम बंद. म्हणलं काय झालं, म्हणजे कर्मचारी जेवायला गेले फाट्यावर. म्हणलं कशामुळं, नाही फाट्यावर जाऊन जेवण करायला गेलो. मी तर जेवणाची व्यवस्था इथे करतो, तू 5 मिनिटं घालू नका तुम्ही. आणि मग जे डे नाईट काम सुरू झालं, अक्षरशः बरोबर 17 तारखेला, म्हणजे 17 तारखेला आपली शाळा सुरू झाली. म्हणजे शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की अडचणी किती येतात तो निघून जातात. मग नंतर असं ठरलं की आता इमारतीचं बांधकाम सुरू करून भूमिपूजन केलं, सगळं टी शर्ट काढून टाकलं, काम सुरू केलं. काम पूर्ण होत आलं. निवासीचा फ्लोर एवढा वाढला, ती जागा त्यांना द्यावी लागली. आता एक नैसर्गिक गणित आहे. घरी जर आपल्या गाई म्हशी असतील, दूध देणाऱ्या जनावरांना बोलू जास्त खाऊ घालते, जरा भाकड जनावरांकडे जरा लक्ष कमी असतं. आता ते युनिट निवासीचं महत्वाचं, त्या युनिटच्या जीवावर आपण हे युनिट चालवतो. त्या लोकांच्या पगारांना पैसे जेव्हा कमी पडतात सगळे तिकडूनच मिळतात, मग त्याला प्राधान्य दिलं. मग याची अडचण आली. मग 1 वर्ष आपण फार्मसी कॉलेजला शाळा चालवली. मग तिथे किती दिवस चालवणार, 1 वर्षाची ऍडजस्टमेंट होती. पण माझं मन काय होतं की पुन्हा टी शर्ट पकायचं, मला बिल्डिंगच द्यायची. पण आता एवढ्या लवकर शक्य नव्हतं. सगळ्या गोष्टीचं सोंग करता येते, पैशाचं सोंग करता येते. मग आता पर्याय काय काढा. मग इकडे पॉलिटेक्निक कॉलेजची इमारत रिकामी होती. मग रविवार जाऊन बोललो, दादा म्हणलं आपल्याला इमारत भाड्याने पाहिजे. त्यांनी दिली. 1 वर्ष चालवलं. ह्या लोकांचं काही म्हणत लागलं ना तिकडं. ते म्हणले आपल्याला टी शर्ट ठोकून द्या, पण आपलं पाहिजे, इकडे नकोच आम्हाला. आता आली का पंचायत पुन्हा.
पुन्हा फिरून तिथंच, पुन्हा दुसऱ्या वर्षी मग पुन्हा खेळ केला सगळा, पुन्हा पत्र आणले, पुन्हा पत्र टोकले, पुन्हा टेन्शन. मग बरेचसे तुमच्यासारखे पालक म्हणाले काय सर नुसतं दरवर्षी का पाहणारी बिल्डिंग, आम्हाला कधी बिल्डिंग भेटेल मुलांना. म्हणजे थांबा 2-3 वर्षात आमच्या लेकरांचं शिक्षण पूर्ण होणार आहे म्हणजे त्याने दुसऱ्या लेकरांना मिळेल, बघू आपण काय करता येते. तर आमचा सदोदित प्रयत्न होता, पण आर्थिक गणित बसत नव्हतं. कारण आपली फीस खूप कमी आहे, तेवढ्या फीसवर हे सगळं शक्य नव्हतं. आणि शिक्षक एवढे चांगले की ते सगळं मॅच करणं शिक्षकांच्या पगारी हे ते म्हणजे होतच नव्हतं. मग मागच्या वर्षी मॅडमने सांगितलं की आता बस झाला, आता परवडतंय नाही परवडतंय मला सांगू नका. आता 1 वर्ष म्हणता 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, आता 10 वर्ष पूर्ण व्हायले. आणि 10 वर्षानंतर आपण 150 रुपये शाळा शिकवलं तर खरा काय पटल झालं, याच्यावर आपला निर्णय घ्यावा लागतो. मग बसलो, निर्णय घेतला, बँकेचं प्रपोजल केलं. म्हणून या शाळेचं नशीब एवढं चांगलं की 10 दिवसात प्रपोजल मंजूर झालं. तुला हे सगळे चांगले चिन्ह दिसायले. लगेच बांधकाम चालू केलं, नसीरबाईला बोलून घेतलं. नसीरबाई म्हणला असं आहे आपल्या अर्जंट होता सर, इथे जल्दी नाही होतं म्हणून होता तुम्ही करू. अक्षरशः 8 मार्चला आपण कुदळ मारली, मे मध्ये आपलं एप्रिलमध्ये काम सुरू झालं. म्हणजे ते महिला दिन होता, आज बालिका दिन आहे, सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. आज जयंतीच्या दिवशी आज आपण एका महिलेच्या हातानं, आईच्या हातानंच उद्घाटन करत आहोत. आणि कुदळ मारली होती आपण शीतल मॅडमच्या हातानं, एका महिलेच्या हातानं. म्हणजे योगायोग इतका चांगला आहे. अगदी 8 ते 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहिजे तेवढी इमारत या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता राहिलेलं काम जून पर्यंत या ठिकाणी पूर्ण होणार आहे. मला सांगायचं एवढंच की आज 10 वर्षामध्ये मला समाधान या गोष्टीचं आहे की सगळ्यात कमी टेन्शन मला या शाळेचं असतं. वर्षातून एकदा मिटिंगला जातो, ते मी मॅडम सांगून ठेवतात आता काही काम काढू नका, यावंच लागते मिटिंग. आणि मी टाळायचं काही कारण नाही, पण इतकं छान सगळं व्यवस्थित चालू असताना उभं जाऊन डिस्टर्ब कशाला करायचं वाटतं. कारण इतकी छान मेहनत घेतात, मला सांगायला अभिमान वाटतो. आता कसं असतं, एका वडिलांना 2 असो 3 असो 4 असो लेकर सगळे सारखेच असतात. आवडतं कोणतं म्हणलं सांगता येते का आपल्याला, नाही सांगू शकत, कारण सगळ्यांवर सारखंच प्रेम असतं. तसं मग आमची मांडाखळीची शाळा असेल, इथली नीट जेई फाउंडेशन असेल, इथलं सेमी इंग्लिश युनिट असेल, किंवा मग फार्मसी असेल, किंवा मग आपली पब्लिक स्कूल असेल, माझा सगळीकडे सारखा जीव असतो. पण मला सांगायला इतका आनंद होतो की निवासीचे मुलं 24 तास आमच्या ताब्यामध्ये असतात, 24 तास आम्ही मेहनत करून घेतो. ही 10 वाजता येतात, 5 वाजता मुलं निघून जातात. तरी सुद्धा आजपर्यंतचे 10वीचे 12वीचे निकाल हे निवासी शाळेच्या तोडीस तोड यांनी दिले. कधी कधी तर असं झालेलं आहे की पब्लिक स्कूलचा निकाल हा निवासी शाळेपेक्षा जास्त आलेला आहे, बऱ्याचदा झालाय असं. म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही कमी कधीच पब्लिक स्कूलनं मला जाणवू दिली नाही. आणि मग दरवर्षी एकदाच यायचे ते बिचारे, कधी काही मागत नाही, एकदा चमडून नाही सर बिल्डिंगचं बघा जरा, बिल्डिंगचं बघा जरा. ते गेले की मॅडम घंटाभर बघा ना, ते येऊन बिल्डिंगचं बघा. मॅडम सगळं खरं आहे, बँकेचा हप्ता तरी निघायला पाहिजे त्याच्यावर, नाही निघाला बघू आपण दुसरं काहीतरी नियोजन करू, नाही काहीतरी बघा. म्हणजे वर्षभरामध्ये विज्ञान प्रदर्शन असेल, कोणती स्पर्धा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, आपलं गॅदरिंग असेल, आषाढी दिंडीचा कार्यक्रम असेल, शिवजयंतीचा कार्यक्रम असेल, किंवा कुठल्या स्पर्धा असतील, कुठल्या नवोदयची परीक्षा असेल, तुमची श्रेयाची परीक्षा असेल, तुमची होमीबाबाची परीक्षा असेल, कुठलीही परीक्षा असू द्या, सायन्स ऑलिम्पियाडची परीक्षा असेल, या सगळ्या परीक्षांची तयारी त्यांचं बिनदिक्कतपणे चालू असते. फक्त येतात कागद घेऊन, सर हे असं नियोजन केलंय आणि बघा, लगेच सही करून त्याचे नियोजन रेडी असते. आणि एक टीमवर्क म्हणावं इतकं सुंदर आहे की यांचं सगळं म्हणजे कॉर्डिनेशन एकमेकांचं खूप जबरदस्त आहे. नाही एका शाळेमध्ये 2-3 छोटी असले की मी मोठा, ते म्हणतं मी मोठा, ते म्हणतं मी मोठा, हे दोघं मोठा म्हणण्याच्या नजरामध्ये शाळेचं आवड होऊन बसतं, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. पण हे इथं या युनिटमध्ये आम्हाला कधी जाणवलं नाही. म्हणजे आज गायकवाड सर सारखा माणूस इतकं जीवातून काम करतो, परीक्षा विभाग तंतोतंत राबवून त्यांचा रिझल्ट ते मला सांगतात, सर यावर्षी तुमच्या रायरेश्वरला आम्ही मागे टाकणार, मला सांगतात येऊन दे, सर यावर्षी निवासीपेक्षा 2% कमी आमचा विद्यार्थी जास्त घेणार. आणि जेव्हा जेव्हा ते म्हणले तेव्हा ते तसं घडले. म्हणजे इतकी परफेक्ट प्लॅनिंग मेहनत करणारा स्टाफ या ठिकाणी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, त्यांचं ते नियोजन आणि त्यांचा तो शांत स्वभाव आणि प्लॅनिंग, आणि सगळ्यात मोठी गोष्ट प्रामाणिकपणा. या प्रामाणिकपणा बघून आम्ही आज संस्थेची सगळी भरती सेवकापासून ते प्राचार्यपर्यंत कुठल्याही युनिटचे असो ते गायकवाड सरच्या मार्फत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, समजा सरचा भाऊ जरी इंटरव्ह्यूला आला आणि त्यांना जर ते वाटलं की हे कमी जास्त आहे, ते मला डायरेक्ट सांगतात, सर हे असं असते बरं, हे बघा कसं करायचं.
म्हणजे बिलकुल ऍडजस्टमेंट करणार नाही, कोणी त्यांना मॅनेजच करू शकत नाही. कोणी म्हणलं एखादं सर हे आपला भाऊ आहे आणि हे ना सर बघा ना ऍडजस्ट करा, अजिबात जी ओरिजिनल रिपोर्टिंग आहे तीच रिपोर्टिंग करणार मग. आणि असे प्रामाणिक कर्मचारी या ठिकाणी असल्यामुळं, प्रामाणिक पिलर्स इथं असल्यामुळं आज पब्लिक स्कूलची एवढी प्रगती जी होते ती त्याच गोष्टीमुळे होती. ये न्यूज खबर के हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फू सर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूब खान पठान, मुन्ना खान पठान और अयाना मैडम, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप अगर पहली बार हमारा न्यूज चैनल देख रहे हैं तो हमारे न्यूज चैनल को सब्सक्राइब जरूर करें और सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में हमारी लिंक दी हुई है, इसे जरूर फॉलो कीजिए। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद।